गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज आपण सहकारच्या 5व्या टॉपिककडे वळणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकचं नाव आहे सहकारी संस्थेचे हिशेब व हिशेब तपासणी. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात मेंटेनन्स ऑफ अकाउंट्स अँड ऑडिट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकमध्ये आपण प्रस्तावना, सहकारी संस्थेची पुस्तके, हिशेब पत्रके, सहकारी संस्थेची हिशेब तपासणी, अर्थ व्याख्या, हिशेब तपासणीचे प्रकार, हिशेब तपासणी वर्गीकरण, हिशेब तपासणीचे फायदे, हिशेब तपासणीबाबतच्या तरतुदी व हिशेब तपासणी अहवाल इत्यादी आपण अभ्यासणार आहोत. तर चला जाऊया आपण टॉपिक नंबर 5 कडे. कोणतीही व्यावसायिक संस्था वस्तू व सेवांच्या उत्पादनात विनिमयात गुंतलेली असते. व्यावसायिक संस्था व इतर व्यक्ती यांच्यामध्ये येणाऱ्या वस्तू व सेवांच्या विनिमयास व्यवहार असे म्हणतात. व्यवसाय संस्था आर्थिक वर्षातील सांपत्तिक स्थिती, नफा किंवा तोटा किती झाला हे माहिती होण्याच्या उद्देशाने हिशेब लेखन करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्था या सभासदांनी स्वेच्छेने एकत्र येऊन स्थापन केलेल्या असतात. नफा मिळविणे हा त्यांचा मुख्य उद्देश नसला तरी त्यांना आपल्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी हिशेबाच्या नोंदी लिहिणे महत्त्वाचे ठरते. आर्थिक व्यवहारांची शास्त्रशुद्ध नोंद करणे म्हणजे हिशेब लेखन होय. शास्त्रशुद्ध नोंद यात व्यवहारांची तारीख, व्यवहाराचा तपशील व व्यवहारात समाविष्ट असणारी रक्कम या सर्व बाबींचा समावेश होतो. अशा हिशेब लेखनाची तपासणी प्रत्येक सहकारी संस्थेला दरवर्षी करावी लागते. हिशेब लेखनाची काटेकोरपणे केली जाणारी ही तपासणी म्हणजेच हिशेब तपासणी होय. मग प्रत्येक वर्षी विद्यार्थी मित्रांनो, या सहकारी संस्थेला त्यांचे जे व्यवहार केले जातात त्याची तपासणी करावी लागते, म्हणून त्याला हिशेब तपासणी असे म्हणतात. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्थेला आपले हिशेब आणि जमा खर्च लिहिणे बंधनकारक आहे. सहकारी संस्था या सार्वजनिक संस्था असून त्या लोकशाही तत्वानुसार चालतात, हे आपण 11वी पासून अभ्यासलेलं आहे. त्यामुळे व्यक्तीला या संस्थेमध्ये जास्त प्राधान्य असतं. सहकारी संस्थेचे आर्थिक व्यवहार पारदर्शी व अचूक असले पाहिजेत, म्हणून सहकारी संस्थांना आपल्या आर्थिक व्यवहारांची हिशेब पुस्तकात योग्य प्रकारे नोंद करून हिशेब पुस्तके ठेवावी लागतात व त्या हिशेब पुस्तकांची तपासणी करावी लागते. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण सहकारी संस्थेची हिशेब पुस्तके व हिशेब तपासणी यांचा अभ्यास करूया व त्यांची माहिती मिळूया. नंबर 1 आहे सहकारी संस्थेची पुस्तके. मग विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजात अनेक आर्थिक व्यवहार होत असतात. या सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद हिशेब व्यवहारामध्ये पुस्तकांमध्ये केली जाते. हिशेब पुस्तकांबरोबर इतरही पुस्तके ठेवणे व त्यात नोंदी करणे बंधनकारक असते. सहकारी संस्थेचा कारभार सुरळीतपणे चालण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होतो आणि ती पुस्तके खालीलप्रमाणे आहेत. मग प्रथम त्यांना ठेवावं लागतं हिशेब पुस्तके, त्यालाच आपण म्हणतो बुक्स ऑफ अकाउंट्स. प्रत्येक सहकारी संस्थेला हिशेब पुस्तके तयार करावी लागतात. ही हिशेब पुस्तके सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यवहारांचा आरसा असतात. हिशेब पुस्तकावरून संस्थेची आर्थिक स्थिती समजते. त्यामध्ये आहे हिशेब पुस्तकामध्ये कीर्त वही, त्यालाच आपण जर्नल बुक असे म्हणतो. संस्थेच्या सर्व आर्थिक व्यवहारांची प्रथा ज्या वहीत किंवा पुस्तकात नोंद केली जाते त्यास कीर्त वही किंवा रोजकीर्त असे म्हणतात. जेव्हा दैनंदिन आर्थिक व्यवहार होतात तेव्हा त्याच क्रमाने व पद्धतशीरपणे म्हणजे जमा किंवा नावे असेल त्याप्रमाणे नोंदविले जातात. सर्व रोख व्यवहार, उधार व्यवहारांच्या मूळ दैनंदिन नोंद कीर्तवहीमध्ये केले जातात, म्हणून कीर्तवहीला कायदेशीर महत्व प्राप्त आहेत. कीर्तवही किंवा जर्नल बुक हा खतावणीचा मूळ आधार आहे. खतावणी म्हणजेच काय, लेजर बुकचा किंवा लेजर अकाउंटचा मूळ आधार असतो, म्हणून कीर्तवही सुद्धा किंवा जर्नल बुक सुद्धा चेक केले जाते. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो सहाय्यक पुस्तके, बुक्स असे म्हणतात. ज्या सहकारी संस्थेचे दैनंदिन व्यवहार मोठ्या प्रमाणात असतात अशा संस्था पोट कीर्तवही ठेवतात. या वहीला सहाय्यक वही असंही म्हणतात. कीर्तवहीची विभागणी पोट कीर्तवहीत केली जाते. सहकारी संस्थेचे दररोज होणारे मोठ्या प्रमाणे व्यवहार तात्काळ व परिणामकारकरित्या नोंदवले जावेत यासाठी सहाय्यक पुस्तके ठेवली जातात.
विशिष्ट व्यवहार पोटतिर्तवहीत ठेवण्यात येतात किंवा नोंदविण्यात येतात. उदाहरणार्थ, सर्व रोख रकमेच्या देवघेवीचे व्यवहार रोकड वहीत नोंदविण्यात येतात व जे व्यवहार उधारीने केले जातात त्यांची नोंद विशिष्ट पोटतिर्तवहीत केली जाते. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, सबसिडी बुक्स मध्ये खरेदी पुस्तक किंवा परचेस बुक, सेल बुक्स त्याला विक्री पुस्तक, खरेदी परत पुस्तक, परचेस रिटर्न बुक, विक्री परत पुस्तक, सेल रिटर्न बुक इत्यादीचा समावेश होतो. त्यानंतर पुढे आहे खाते वही, त्याला लेजर बुक असे म्हणतो. विविध खाती ज्या पुस्तकात नोंदविले जातात त्यास खातेवही असे म्हणतात. रोजकीर्तमध्ये लिहिलेल्या व्यवहारांची नोंद नंतर खतावणीमध्ये केले जातात. म्हणजे जर्नल बुक वरून लेजर बुक तयार केले जातात. हे आपण अकाउंट मध्ये विद्यार्थी मित्रांनो 11वी मध्ये शिकलेलो आहोत. रोजकीरच्या नोंदी स्थानांतरित केल्या जातात, यालाच खतावणी किंवा पोस्टिंग असे म्हणतात. खातेवही हे अंतिम नोंदीचे पुस्तक असते. आर्थिक वर्ष संपल्यानंतर खातेवहीतील सर्व खात्यांचे संतुलन केले जाते व त्या खात्यांमध्ये शिल्लक रकमा काढल्या जातात. काही खात्यांमध्ये शिल्लक आधिक्य निघते, अशा सर्व खात्यांची एका विवरणाच्या स्वरूपात यादी तयार केली जाते. त्याला तेरीस पत्रक किंवा ट्रायल बॅलन्स असे म्हणतात आणि जो ट्रायल बॅलन्स आपण 11वीलाच अकाउंट मध्ये अभ्यासलेला आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, खातेवही हे अत्यंत महत्वाचे हिशेब पुस्तक आहे. सर्व सहकारी संस्था हे पुस्तक तयार करतात. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे विद्यार्थ्यांनो रोख पुस्तक, त्यालाच कॅश बुक असे म्हणतात. रोख पुस्तक हे रोजकीर्द वहीचे पोटकीर्द होय, म्हणजे जर्नल बुक्सच हा एक भाग आहे. त्यामुळे रोखीने होणाऱ्या व्यवहारांच्या सर्व नोंदी रोख पुस्तकामध्ये नोंदविल्या जातात. विशिष्ट तारखेला सहकारी संस्थेमध्ये आलेल्या रोख रकमेचे, केलेल्या रोख खर्चांचे व रोख शिल्लकीच्या नोंदी रोख पुस्तकात केल्या जातात. म्हणजे अशा रीतीने पहिल्या पुस्तकामध्ये आपण 4 पुस्तकांचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर पुढे आहे वैधानिक पुस्तके, त्याला स्टॅट्युटरी बुक्स असे म्हणतात. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नियम 65 नुसार सहकारी संस्थांमध्ये जी पुस्तके ठेवणे बंधनकारक आहे त्या पुस्तकांना वैधानिक पुस्तके किंवा स्टॅट्युटरी बुक्स असे म्हणतात. रोख पुस्तक व खातेवही ही देखील वैधानिक पुस्तके असून याशिवाय खालील पुस्तके सहकारी संस्थेला ठेवावी लागतात. मग वैधानिक पुस्तकामध्ये सभासद नोंदणी पुस्तक संस्थेला ठेवावे लागतात. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार प्रत्येक सहकारी संस्थेला सभासदांचे नोंदणी पुस्तक ठेवावे लागते. नमुना आय प्रमाणे हे पुस्तक ठेवणे आवश्यक असते. या पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांनो सभासदाचे पूर्ण नाव, त्याचा पत्ता, सभासद म्हणून दाखल करून घेतल्याची तारीख, प्रवेश शुल्क दिल्याची तारीख, त्या व्यक्तीचे वारसदार आणि त्या वारसदारांचे नाव, त्याने धारण केलेल्या किंवा खरेदी केलेल्या भागांचा तपशील इत्यादीचा समावेश असतो. म्हणजे अशा रीतीने सभासद नोंदणी पुस्तक सुद्धा ठेवले जाते. त्यानंतर पुढे आहे क्रियाशील व अक्रियाशील सदस्य नोंदवही. या नोंदवहीत आर्थिक वर्ष संपल्याबरोबर क्रियाशील सदस्य व अक्रियाशील सदस्य यांची स्वतंत्रपणे यादी तयार करून तशी नोंद केली जाते. म्हणजे ऍक्टिव्ह सदस्य कोण आहे आणि बिगर ऍक्टिव्ह कोण सदस्य आहे यांची स्वतंत्रपणे लिस्ट केली जाते आणि या नोंदवही सदस्याचे नाव, पत्ता, ईमेल, क्रियाशील सदस्य वर्गीकरण केल्याचा दिनांक, अक्रियाशील सदस्य वर्गीकरण केल्याचा दिनांक अशी माहिती असते. क्रियाशील सदस्यांची यादी नमुना J1 नुसार तसेच अक्रियाशील सदस्यांची यादी नमुना J2 नुसार स्वतंत्रपणे केली जाते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आहे सभासद नोंदणी पुस्तक, क्रियाशील अक्रियाशील सदस्य नोंदवही, भाग नोंदणी पुस्तक, कर्ज रोखे नोंदणी पुस्तक, सभासद सभेचे इतिवृत्त पुस्तक, संचालक मंडळाच्या सभेचे इतिवृत्त पुस्तक, मालसाठा पुस्तक, त्यानंतर मालमत्ता पुस्तक, गुंतवणूक पुस्तक, डेड स्टॉक नोंदवही, कर्ज नोंदवही, लेखापरीक्षक नोंदवही आणि ठेव नोंदणी पुस्तक. त्यानंतर नंबर 3 मध्ये आहे भाग नोंदणी पुस्तक. भाग नोंदणी पुस्तकामध्ये सभासदाने विकत घेतलेल्या भागांची नोंद असते. भाग नोंदणी पुस्तकावरून भाग खतावणी लिहितात. ज्या सभासदांनी भाग विकत घेतले असतील त्यांची क्रमवार यादी भाग दाखल्याच्या क्रमांकाप्रमाणे या पुस्तकामध्ये केली जाते. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे कर्ज रोखे नोंदणी पुस्तक. या पुस्तकामध्ये सहकारी संस्थेने विकलेल्या
कर्ज रोख्यांची संख्या, कर्ज रोख्यांची दर्शनी किंमत, एकूण किंमत, परतफेडीची तारीख, व्याज इत्यादी बाबतची माहिती नोंदवलेली असते. या पुस्तकात कर्ज रोखे धारकांची नावे व पत्ते सुद्धा लिहिलेले असतात. म्हणून संस्थेला कर्ज रोखे नोंदणी पुस्तक सुद्धा ठेवावे लागते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं आहे सभासद सभेचे इतिवृत्त पुस्तक. या पुस्तकात सहकारी संस्थेच्या अधिमंडळाच्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त लिहिले जाते. म्हणून या इतिवृत्त पुस्तकास कायदेशीर महत्त्व प्राप्त झालेले आहे. सभांना उपस्थित असलेल्या सभासदांची नावे व सह्या, अध्यक्ष व सचिवांच्या सह्या आणि सभेचा कार्यवृत्तांत इत्यादी तपशील या पुस्तकात दिलेला असतो. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे संचालक मंडळाच्या सभेचे इतिवृत्त पुस्तक. सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या ज्या सभा संस्था आयोजित करते त्या सर्व सभांच्या कामकाजाची नोंद स्वतंत्रपणे विद्यार्थ्यांनो या पुस्तकात केली जाते, की त्या सभेचे कामकाज कशा प्रकारे झालेले आहे त्याची नोंद या पुस्तकात असते. तसेच जर उपसमितीच्या सभा झाल्या असतील तर अशा समित्यांची सुद्धा स्वतंत्रपणे त्या पुस्तकामध्ये नोंद केली जाते. म्हणजे उपसमितीच्या सुद्धा सभांची नोंद इथे केली जाते. त्यानंतर पुढचं आहे मालसाठा पुस्तक. या पुस्तकामध्ये सहकारी संस्थेच्या नावे असलेल्या सर्व प्रकारच्या स्थिर व अस्थिर मालमत्तेची नोंद केली जाते. मग यामध्ये स्थिर मालमत्ता आपल्याला माहित आहे की ज्या आपण उचलू शकत नाही किंवा परमनंट त्या एका जागी असतात, म्हणून याला आपण फिक्स ॲसेट किंवा स्थिर मालमत्ता म्हणतात. अस्थिर मालमत्ता आपल्याला माहित आहे मशिनरी आहे किंवा इतर प्रकारचं फर्निचर वगैरे आहे. मग ह्या अस्थिर मालमत्ताची सुद्धा काय केली जाते, नोंद केली जाते. मालमत्तेचे नाव व स्वरूप, मालमत्ता खरेदीचा दिनांक, किंमत, मालमत्तेतील वाढ अथवा घट इत्यादी तपशील मालमत्ता पुस्तकात नोंदवलेला असतो. म्हणजे जी ॲसेट आहे किंवा जी प्रॉपर्टी आहे तिच्यात किती वाढ झालेली आहे, किती घट झालेली आहे आणि त्या मालमत्ता खरेदीचा दिनांक काय आहे इत्यादी सुद्धा माहिती त्या पुस्तकात असते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो त्याला मालमत्ता पुस्तक असे म्हणतात. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे गुंतवणूक पुस्तक. सहकारी संस्थेने वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीचा तपशील या पुस्तकात नोंदविला जातो. मग विद्यार्थी मित्रांनो या गुंतवणुकीच्या पुस्तिकेमध्ये जो गुंतवणूक करणारा व्यक्ती आहे त्याचे नाव, स्वरूप, गुंतवणूक केल्याचा दिनांक, रक्कम, त्याने किती रक्कम गुंतवणूक केलेली आहे आणि त्याची जी रक्कम आहे किंवा इन्व्हेस्टमेंट केलेली जी अमाउंट आहे ती परत कधी मिळणार आहे तो दिनांक, व्याज, लाभ